तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि आता एक 11 वाजल्यात लगभग आपण 4 तासामध्ये 55 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून या ठिकाणी पोहोचलेलो. मध्ये ब्रेक वगैरे घेतला होता आणि आत्ता एक तर सकाळी यायचं होतं, आता ऊन देखील खूप आहे. तुम्ही जर येत असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी या. हर महादेव, जय शिवराय, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आपल्याला लवकर निघायचं होतं पण उशीर झाला मित्रांनो, 7 वाजल्यात. तर आता सर्व काही बॅग पॅकिंग वगैरे केलेलं आहे. तर आत्ता प्रवासाला सुरुवात करतो आहे. तर भेटतो लवकरच तुम्हाला. तर राईडला स्टार्ट केलेली मित्रांनो, 55 किलोमीटर आहे मुरुडेश्वर. बघूयात 12-1 वाजेपर्यंत पोहोचूयात. चहा घेण्यासाठी थांबलं. बिस्किट आहे. आपण प्रवासाला सुरुवात नॉनस्टॉप प्राईस 12 वाजेपर्यंत पोहोचायचं नंतर. हे पाहू शकता समुद्र लागलेला आपल्याला, कडेने समुद्र आहे आणि आपण असं चाललोय मुरुडेश्वरला. पाहू शकता आपण समुद्राच्या कडेने चाललोय मुरुडेश्वरला. लवकरात लवकर पोहोचायचे. समुद्र पाहू शकता किती खावळलेले पाहू शकता, दिसतात का लाट. तर आपण नाश्ता करण्यासाठी थांबलोय मित्रांनो. इडली सांबर घेतलेलं आहे, तर खातो आणि लवकरात लवकर मुरुडेश्वरला पोचतो. तर इडली वगैरे खाऊन परत आपल्या राईडला सुरुवात केलेली. सकाळचे 10 वाजलेले आणि आपण लगभग 35 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. छोटंसं स्टोर आहे, कोल्ड्रिंक वगैरे भेटते. थांबलो, दही घोडा घेतलेला आहे. तर अजून 20 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. तर ऊन खूप आहे, समुद्र किनारपट्टी असल्यामुळे ऊन खूप आहे. तर या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे. तर दही पितो आणि लवकरात लवकर 1 तास ते 1.5 तासात पोचू आपण. पोचल्यावर तुम्हाला भेटतो. हर हर महादेव. हर महादेव मित्रांनो. तर आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे मुरुडेश्वर मंदिराच्या ठिकाणी. हे पाहू शकता, हे अशा प्रकारे समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे आणि इथं आपले महादेव आहे पाहू शकता. आपण वर जाणार आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे पाहू शकता सगळ्यात उंच अशा प्रकारे गोपुरम कसं आहे मित्रांनो. तर चाललो मी आता मंदिरात दर्शन करण्यासाठी. तर वर लिफ्टची देखील सुविधा आहे. सगळ्यात 18व्या मजल्यावर लिफ्ट जाते, त्या ठिकाणी व्ह्यू बघूयात आपण. तर भेटतो लवकरच तुम्हाला. तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि आता एक 11 वाजल्यात लगभग आपण 4 तासामध्ये 55 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून या ठिकाणी पोहोचलेलो. मध्ये ब्रेक वगैरे घेतला होता आणि आत्ता एक तर सकाळी यायचं होतं, आता ऊन देखील खूप आहे. तुम्ही जर येत असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी या, दुपारी भरपूर ऊन आहे. तर आता बघूयात आपण वर जाण्याचा प्रयत्न करूयात. लिफ्टसाठी तिकीट काढावं लागणार आहे. तर भेटतो तुम्हाला लवकरच. तर या ठिकाणी पाहू शकता आपले बोले बाबा आहेत. एंट्रन्सची 20 रुपयाची तिकीट आहे. तर आपण आता आतमध्ये जातोय. हे अशा प्रकारे पहिलाच एंट्रन्स फीज आतमधून एंट्रन्स आहे, क्लेव एंट्रन्स. तर 20 रुपयाचं तिकीट घ्यावं लागते. वर लिफ्टमध्ये जाताना देखील तिकीट घेण्यात लागते. मुरुडेश्वर कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड या जिल्ह्यातील एक गाव आहे आणि हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले एक गाव आहे. येथे जगातील सर्वात उंच 3री भोलेबाबांची स्टॅच्यू व मुरुडेश्वर मंदिर आहे. मुरुडेश्वर या नावाची उत्पत्ती रामायणाच्या काळापासून झाली आहे. हिंदू देवतांनी आत्मलिंग या नावाच्या दिव्य लिंगाची पूजा करून अमरत्व आणि अजिंक्यता प्राप्त केली. लंकेचा राजा रावण आत्मलिंग शिवाचा आत्मा प्राप्त करून अमरत्व प्राप्त करू इच्छित होता. आत्मलिंग महादेवाचे असल्यामुळे रावण महादेवाची भक्तीने पूजा करू लागला. त्याच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्याला विचारले, काय हवं तुला. रावणाने आत्मलिंग मागितले व महादेवाने त्याला आत्मलिंग दिले व त्याला सांगितले की तू लंकेला पोचण्याआधी जर हे आत्मलिंग जमिनीवर ठेवलास तर ते उचलणे तुला अशक्य होईल. रावण आत्मलिंग घेऊन लंकेसाठी निघाला. भगवान विष्णूंना ही घटना कळली व त्यांना कळाले की रावण अमरत्व प्राप्त करू इच्छितो व तो पूर्ण पृथ्वीचा विनाश घडवू शकतो. त्यांनी श्री गणेशाकडे जाऊन
आत्मलिंग लंकेत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी विनंती केली. गणेशाला माहीत होते की रावण हा महादेवाचा खूप मोठा भक्त आहे व तो दररोज संध्याकाळी प्रार्थनाविधी करत असे. तर याच वस्तुस्थितीचा फायदा घेत आत्मलिंग जप्त करण्याची योजना आखली. रावण गोकर्णाजवळ येताच विष्णूने सूर्य काढून टाकला, जेणेकरून संध्याकाळाचे स्वरूप येईल. रावणाला आता त्याला संध्याकाळची प्रार्थनाविधी करायची होती. रावण काळजीत होता, कारण त्याच्या हातात आत्मलिंग असल्यामुळे तो विधी करू शकत नव्हता. एका ब्राह्मण मुलाच्या वेशात त्या ठिकाणी श्री गणेश त्या ठिकाणी आले व रावणाने विधी पूर्ण होईपर्यंत आत्मलिंग त्याला धरण्याची विनंती केली व रावणाने ते आत्मलिंग गणेशाकडे दिले आणि गणेशाने देखील त्यांना सांगितले की ते मी 3 वेळा आवाज देईन, तुम्ही आलात तर ठीक आहे, नाहीतरी आत्मलिंग मी जमिनीवर ठेवून. तर रावण गेला प्रार्थनाविधी करण्यासाठी. प्रार्थनाविधी करून येताच तर गणेशाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले होते. तर रावण क्रोधित झाला आणि ते उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते उचलले गेले नाही. रावणाने आत्मलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही उचलले गेले नाही. मग शेवटी त्यांनी त्याच्या ताकदीचा वापर केला आणि ते आत्मलिंगावर जो कपडा होता ते उचलण्याचा प्रयत्न केला. तर त्याचे लिंगाचे 5 तुकडे झाले. पाहू शकतो तुम्ही कशा प्रकारे महाप्रसादाचं आयोजन केले गेलेले आहे. तर या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊया आपण. या ठिकाणी ताट आलेले आहेत आपल्याला. पाहू शकतो ताट वगैरे घेतलेले. महाप्रसाद प्रकारे पाणी वगैरे आलेले आपल्याला. पाणी भात आलेले आहे. अशा प्रकारे भात आलेले. हे सांबर, प्रकारे या ठिकाणी सांबर. जेवणाच्या हॉलमध्ये AC व फॅनचे देखील या ठिकाणी आयोजन केले गेले, जेणेकरून या ठिकाणी गरमी खूप असते आणि जेवताना तुम्हाला ACचा आनंद घेता येईल म्हणून या ठिकाणी बसवले गेले आहे. तर जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. तर आता वर जायचं आपल्याला वरचा व्ह्यू बघण्यासाठी. तर 20 रुपये काय तर तिकीट आहे. तर जाऊयात मग. कारण आपल्याला वर जायचं होतं, पण 1:15 वाजले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता हे क्लोज झालेलं आहे. तर आपल्याला काही जाता आलं नाही वर आता. तर आता निघावं लागतं आपल्याला. तर निघूयात मित्रांनो. आता काय वर जायचं होतं, वरचं व्ह्यू बघायचं होतं, पण 1:15 वाजता हे बंद होते. तर आता आपण खालूनच व्ह्यू बघू आणि निघूया. हर हर महादेव मित्रांनो. आता पेट्रोल पंपावरच आजचा विश्राम असणार आहे, कारण गोकर्ण आपल्याला अजून एक 12 किलोमीटर अंतरावर आहे. तर उद्या सकाळी पोहोचतोय, दर्शन वगैरे करतोय. मी आज खूप उशिरापर्यंत राईड केली, कारण की काही सापडत नव्हतं. मागे एक पेट्रोल पंप होतं, पण ते लवकर बंद होईल म्हणून ते म्हटले की पुढं 8 किलोमीटर. तर या ठिकाणी आलेले आत्ता मी. तर इथं परवानगी घेतलेली आहे, त्यांनी टेंट लावण्यासाठी दिली परवानगी. त्या ठिकाणी सायकल वगैरे लावलेली आहे. तर भेटतो लवकरच. हर हर महादेव.